कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण हरे हरे. बोला. हा प्लास्टिकची पिशवी द्या काढून. बोला हरे रामा. बोला हरे रामा. बोला श्रीजी. श्रीजी चालं. ग्रंथा ए ग्रंथा मकडू. बोला हरे रामा. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे अगदी छान सुंदर असाल. तर आज आपण स्टार्ट केलं आहे ग्रंथापासून. ग्रंथाला बोलते राम राम हरे राम. त्याच्यावरती थोडीफार रिॲक्ट पण करते. मध्येच आप्पा मम्मीचं काहीतरी चाललंय, कारण आज संध्याकाळी मला जायचं आहे. मग काय घ्यायचं काय नाही, काय भरायचं काय नाही, तिचं चाललंय. किती आंबे आणू, कशामध्ये आणू, काय आणू. आणि संध्याकाळी म्हणजे रात्री जायचं आहे, कारण आर्याचे पप्पा नाशिकला गेले आणि येता येतं ते आम्हाला घ्यायला येणार आहे. आणि ऑब्वियस आहे, नाशिकला ते गेले म्हणजे त्यांना उशीर हा होणारच. 11, 12, 1 असं. कधी कधी आम्हाला घरी 2ही वाजतात पोचायला. तर इथे आम्ही मस्त क्रिकेटची मजा घेते. मी तर बॅट अक्षरशः 10 ते 12 वर्षांनी हातात घेतलेली. चला म्हटलं ट्राय तर करू, बॉल बॅटवरती बसतो की नाही बसतो. लहानपणी आम्ही खूप खेळायचो आणि साऊला हा गेम खूपच आवडतो. तर तो तिथे आता बॉलिंग करतोय आणि मी बॅटिंग करते. मी प्रीती ठाकरे बॅटिंग करते. असं कधी कधी खेळायला पाहिजे, मजा येते, खूप मजा येते. आणि जमलं. मला वाटत नव्हतं माझा बॅटवरती एखादाही बॉल पडेल म्हणून. ट्रायल होतं पण छान होतं. जमलं की नाही मंडळी मला थोडंफार. आणि हा आमचा छोटा बॅट्समन. हॅलो गाईज, आता इथे साऊ महाराज क्रिकेट खेळताना. ओडे यार, बॅटच हातात सुटलेली आहे इथे बॅटिंग करताना. ए साऊने तीच घे. खूप छान आहे, तीच छान आहे. बाजूला इथे चेअर गर्ल चेअर करताना. अरे यार, इथे बॉलरने डायरेक्ट सरळ पायावर टाकलेला. अभी बैटिंग जो कर रहे हैं उनका लक अभी खराब चल रहा है. बॉलर तिकडे थकलेले, कारण फील्डिंग साठी आमच्याकडे क्रिकेटरच नाहीये. थोड़ा सा चूक गया स्टंप से. अभी बैट्समैन ने बैट ही चेंज कर दी. और ये अभी चौके छक्के लगाते हुए. हाथ को लग गया वो बॉल. कीपिंग करते हुए यहाँ पे ओम जादव और बैटिंग करते हुए विहान ठाकरे और बॉलिंग करते हुए क्या है, बॉलर का नाम क्या है? आकाश जादव. और ये बच्चे ये जो क्रिकेट खेल रहे हैं विहान ठाकरे, उनको आकाश कंदील बोलते हैं शॉर्ट फॉर्म. ये क्रिकेट मैच बहुत ही लंबा खिंचता हुआ. अभी ऑडियंस भी बोर हो गई है ये देखते देखते. बाहर का नजारा तो बहुत ही अच्छा है, क्रिकेट से ज्यादा तो उसमें मन लग रहा है. अरे डालो जल्दी से बॉल. ये बॉल आती हुई और वहीं से जाती हुई. यहाँ बैट्समैन खुद ही बॉल फेंकते हुए. आज बैट्समैन विहान ठाकरे का लक बहुत ही खराब चल रहा है. बैट पर बॉल ही नहीं आ रहा है. चला बस चला खेल दे. चले हळू.
असं ही छानशी मनोरंजक क्रिकेट मॅच मी तुम्हाला दाखवलेली आहे आणि ती खूपच मोठी होत होती म्हणून थोडीशी शॉर्ट फॉर्ममध्ये थोडी पट याच्यामध्ये बोललेलं गेलेलं आहे. आणि अजूनही आमची क्रिकेट काही थांबलेलं नाही आहे. तर तिथे बसण्यापेक्षा म्हटलं चला बाकीचा नजारा तुम्हाला दाखवूया, बाहेरचा प्लेस, घराच्या बाहेरचा पहिले कसं होतं आणि आता इथे किती चेंजेस झालेले आहेत. आता ते चेंजेस मी तुम्हाला सांगूनही समजणार आणि काय काय चेंज झालं काय काय नाही. पण पहिले इथे हा बंगला नव्हता. इथे गाई वगैरे बांधण्याची जागा होती, उकिरडा होता. हा सरळ रस्ता जो ॲज इट इज आहे तसाच आहे. हे पहिले इथे पूर्ण रिकामी जागा होती. नंतर इथे खूप सारी माती टाकून इथे पीक लायक बनवलेली जमीन आहे ही. आणि हा खड्डा आमचा अगदी मी लहानपणापासून बघितलेला आहे घरासमोरचा. तर इथे 12ही महिने पाणी असतं, म्हणजे इथून बाकीच्या शेतामध्ये पाणी जातं. आणि या खड्ड्यावरती आम्ही खूप मजा केलेली, खूप दगडं फेकायचो ह्या पाण्यामध्ये. तर बाबांना खूप राग यायचा कारण त्याच्यामध्ये दगडं टाकायचो म्हणून. इथे आम्ही उन्हाळ्याचं आईसोबत आंटीसोबत इथे आम्ही कपडे खूप धुतलेले आहे. इथे स्वातीच्या आणि माझे भांडणंही खूप झालेले आहेत कपड्यांवरनं, कारण आई किंवा काकू नसली तर मग आईला मदत करायची किंवा काकूला मदत करायची. मग काय काम असायचं तर कपडे धुणं वगैरे. तर त्या कपड्यांवरनं माझं आणि स्वातीचं भांडणही खूप व्हायचं. याच खड्ड्यामध्ये मी बाईक शिकताना डायरेक्ट बाईक इकडे या खड्ड्यापर्यंत ह्या कॉर्नरपर्यंत घेऊन आलेली. अजूनही सगळे बोलतात आठवलं की चेंज होतो. आणि इथे आम्ही एक दगड फेकल्यानंतर नाही का ते बेडकासारखी उडी मारायची. मी ट्राय करते पण मला येत नाही आहे, कारण आता खूप दिवस झाले या गोष्टींना. नाही तर पहिले आमची शर्यत लागायची कोणाचं किती लांब जाते. तर हे असे आमचे बालपणीचे दिवस. इथूनच आम्ही शाळेमध्ये गेलेलो, कॉलेजमध्ये गेलेलो. इथूनच आम्ही आमचं लग्न करून आम्ही दुसऱ्या घरी गेलेलो. म्हणजे प्रवास बघा ना, एका रस्त्यापासून किती सारे प्रवास फुटतात नाही का. आणि हे असं मस्त बाहेरचं एवढं छान असं वातावरण वगैरे सगळ्या गोष्टी असतात. आणि हे एवढं मोठं घर आहे. मी तुम्हाला ह्या घराचा होम टूर देईल, कारण हे जुनं घर लहानपणापासून बघताना जसं आम्ही मोठे होत गेलो तसं हे घरही मोठं होत गेलं, बदलत गेलं, सगळ्याच गोष्टी बदलत गेल्या. आमचा सगळ्या पूर्ण काका काकू सगळ्यांचा जर विचार केला तर आमचा 25-26 जणांचा परिवार आहे. त्यात 2 काका काकू बाहेर राहायचे आणि आम्ही सगळे 12 ते 13 जण होतो आम्ही सगळे. आणि ह्या सगळ्यांचं एकत्रीमध्ये राहणं आणि त्यात ती मजा काहीतरी वेगळंच होतं. ज्यांचे जॉईंट फॅमिली आहे त्यांना माहिती आहे. आणि हे संध्याकाळी बाकी सगळी आवराआवर करून रात्री 11:30-12 वाजता मी बोलली ना की हे येतील, तर मी आलेले आणि आम्ही निघालेलो सटाण्याला. बाकीचा ब्लॉग काही बनवता आला नाही मला, तर मी चाललेली आहे. आता माझ्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपलेल्या आहे आणि बॅक टू माय होम. हे बघा गाईज, मी आली आहे माझ्या घरी. सकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी बघितलं तर किचन ओटा वगैरे सगळं अगदी क्लिअर होतं. आणि कोण भेटली आपल्याला इथे? आपली सुंदर अशी माऊराणी, कारण तिने ते काही सोडलेलंच नाही आहे तिचं तिथलं राहणं वगैरे. तर असा होता हा आजचा माझा ब्लॉग. नेक्स्ट डेला आपण कैरीचं लोणचं कसं बनवणार मी पण फर्स्ट टाईम ट्राय करते. चला तर मग भेटूया अशा छानशा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला माझा चॅनल अजिबातच विसरू नका. चॅनलचं नाव आहे प्रीती ठाकरे. चला तर मग ह्यावेळेस मी फर्स्ट टाईम लोणचं कसं करायचं काय करायचं बघणार आहे आणि तुम्हालाही सांगणार आहे. चलो बाय गाईज.